भाऊचा बघ कसा गपचूप मार आहे. पहिलं खाऊन घेऊ ते गपचूप गपचूप, बाकीचं यांना बघू नंतर ना. भाऊ आलं वडापाव घेऊन, दोघं पण कसं बोलतायत लाचच येत, लाचचे पंग दे मारून घ्या. अशा प्रकारे मस्तपैकी नाश्ता वगैरे केला, वडापाव खाल्ले 2-2 आपण मस्तपैकी ना. गाण्या भाऊ चाललाय फोटोशूट. याला फोटोशूट कसा काढलाय बघितला ना. गाण्या भाऊ पण नाही का, साहिल भाऊनी पण लगेच फोटोशूटला घेतला. नाही यो भाऊ फक्त राहिलाय जरासा मोबाईल मध्ये, काय करत होता काय समजत नव्हता. पण त्याच्याकडे बघितलं तर भाई डायरेक्ट कुठनच द्यायला लागला. काय विषय होता काय समजतच नाही ना. भाई पण होतोय तयार, बाबा पाऊस बिऊस आला तर चाला यो बोलतो डोक्यातच घालतो तुझ्या हेल्मेट. नको रे बाबा, फुटला बिटला तर जायला लागेल फुकटच्या भागड हॉस्पिटलला. चालला फिरायला मस्तपैकी, जाऊ दे ना. या भावाला उजेड दिवस नाही, उजेड या रात्र पण नाही, दिवस झाला होता भाऊसाठी. चष्मा बिष्मा लावून चाललाय बाई. दिवस असं ठीक आहे बाई, रात्रीची कोण चष्मा लावतो काय समजत नाही. हो साहिल भाऊ पण चष्मा लावून चाललाय ना, तो पण चाललाय आमचा वाघ. बाईला दिवसच झाला होता मला तर वाटतं, रात्र नाही बाबा. रात्रीची चष्मा नाही लावायचा, रात्रीची चष्मा नाही लागत. लोक काय समजत नाही भावना, सांगा जरा कमेंट करून. पोचलेलो आहे आपले जिथं जायचे, तिथे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार या कमानीचे तिथे ना. पोरं पण फोटोशूट चालू आहे पोरांचा. आई मा अशी तारा झाली होती, जो बोलतात ना तो डायलॉग आहे, आई माँ मैं किधर आ गया, अशी तारा होती भावना. एकदम धुका धुका रात्रीची, आणि एवढं भारी म्हणजे सीन वाटत होता, लय भारी वाटत होता भावनो. कधीतरी नाईट ड्रायव्हिंग तुम्ही पण करा. आणि पोचलो आम्ही रायगडाच्या पायथ्याशी. आता हे दिसत पण नाही कालोखे, त्यामुळे काही बोलू शकत नाही. गाड्या लावल्या पार्किंगला आणि निघालो आता. भेट वगैरे जुगाड चालू आहे तिथं पोरांचं सगळ्यांचं, त्या जुगाड चालू आहेत ना इथं सगळ्यांचं. जमली सगळी. पोहोचलो ना 6 वाजता. 6 वाजता पोहोचलो. आता करतोय चढायला चालू. किती वाजता आता वरती जातो तो. केली ना पोरा हेल्मेटची जुगाड, केली चढायला चालू. एकदम वरती पोहोचायचे. पहिला मी आणि दिनू दादा. टॉपचा विषय. बाकीची पोरं येतात असती दिसतायत का नाही ते काय माहिती नाही, कारण की कालो की अजून